पूरे महाराष्ट्र में कुरैशी बिरादरी के बंद के हड़ताल के बाद अब कुरैशी बिरादरी तहसील कार्यालय और कलेक्टर ऑफिस में निवेदन दे रहे हैं और निवेदन के जरिए अपनी मांग रख रहे हैं। आज 28 जुलाई 2025 पीर के दिन हदगांव और तामसे के कुरैशी बिरादरी ने एक मुख्य मोर्चा निकाला और हदगांव के तहसील कार्यालय में जाकर एक निवेदन दिया। तहसील कार्यालय में निवेदन देकर अपनी मांगे रखी। इस वक्त हदगांव के जावेद कुरैशी, भीम टाइगर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष दादा साहब शेड़के, वंचित बहुजन आघाड़ी के हिदायत खान पठान, जाकिर चाउस, तामसे के सरपंच ख्वाजा कुरैशी और मुश्ताक कुरैशी के साथ साथ दूसरे कुरैशी बिरादरी के लोग भी मौजूद थे। ये मोर्चा आज हदगांव में दोपहर 1 बजे निकाला गया। हदगांव तहसील कार्यालय में दादा साहब शेड़के ने बहुत ही जोरदार भाषण दिया। आज या ठिकाणी कुरैशी कॉन्फरन्स या संघटनेच्या वतीने कुरैशी समाजाच्या मागण्यासाठी या ठिकाणी कायदेशीररित्या अगदी संविधानाच्या अधीन राहून शांततेच्या अधीन राहून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। पहिल्यांदा भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी कुरैशी समाजाच्या मागण्याला या ठिकाणी पाठिंबा देत आहे। मुळातच मला हे सांगायचं की आपल्या देशामध्ये भारतीय संविधान आहे आणि भारतीय संविधानाने प्रत्येक जाती धर्माला जगण्याचा, चालण्याचा, बोलण्याचा, आपला व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे। तो आमचा फंडामेंटल राईट आहे। परंतु काही लोक असतील, काही मनोवादी लोक असतील, काही मनोवादी सरकार असेल, जाणून बुजून मुसलमानांना टार्गेट करण्यासाठी, त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी, त्यांना जीवनातून संपविण्यासाठी या ठिकाणी हल्ले करत आहेत। मी पहिल्यांदा शासनाकडे मागणी करतो, मुस्लिम समाजाने कोणता व्यवसाय करावा हा त्यांचा अधिकार आहे। भारतीय संविधानाच्या आर्टिकल 1905 नुसार दिलेला त्यांचा फंडामेंटल राईट आहे आणि हे अधिकार आम्ही बजावत असताना कोणता माहिती आले रोखू शकत नाही। म्हणून शासनाला या ठिकाणी मी मागणी करतो, पहिल्यांदा कुरैशी समाज जो व्यवसाय करत आहे त्या व्यवसायाला पोलीस संरक्षण देण्यात यावं। आज एकही दिवस जात नाही की कुठेही मुसलमानांवर अन्याय केला नाही। धर्म आणि जातीच्या नावाखाली, गोवंश हत्या बंदीच्या कायद्याच्या नावाखाली त्याचा खून केला जातो, त्याला मारले जातं। आणि म्हणून पुन्हा एकदा मी शासनाला मागणी करतो की त्या प्रत्येक माणसाचं संरक्षण करणं हा शासनाचा संवैधानिक अधिकार आहे आणि म्हणून मुस्लिम समाजाचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी शासनाने मुसलमानांसाठी स्पेशल अॅट्रॉसिटी सारख्या कडक कायद्याची या ठिकाणी लागू करावी, अंमलबजावणी करावी, हे सुद्धा मी या ठिकाणी मागणी करतो। मी आपल्या सर्व सांगतो, भियायचं काही गरज नाही। केलेले कायदे संविधानाला तडा देणार आहेत। कारण भारतीय संविधानाचा आर्टिकल 14 असेल, कायद्यापुढे सर्व धर्म जाती समान आहेत। आर्टिकल 15 असेल, जात, धर्म, लिंग, वंश, जन्मस्थान, प्रांत, भाषा यावरून कायदे करता येत नाही। गोवंश हत्या बंदी एका धर्माला समोर ठेवून, एका धर्माच्या लोकांना जीवनातून उद्ध्वस्त करण्यासाठी केलेला कायदा आहे। कारण भारतीय संविधान भाग 4 डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्यांची मार्गदर्शक तत्वे आर्टिकल 47 सांगतं की जे जनावरं दूध देतात ते जनावरं कापता येत नाही, जे जनावरं शेताच्या कामाला येतात ते जनावरं कापता येत नाही। मग आम्हाला मान्य आहे, गाय दूध देतं, गायची हत्या करू नका। मग या हरामखोर शासनाला विचारायचं, म्हैस दूध देत नाही का, शेळी दूध देत नाही का, उंट दूध देत नाहीत का, ते या कायद्याखाली का आणले नाही? याचा अर्थ स्पष्ट आहे की एका धर्माला समोर ठेवून धर्माच्या लोकांना संपविण्यासाठी गोवंश हत्या बंदी हा कायदा आणलेला आहे। हा भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14ला तडा दिलेला आहे, डिस्टर्ब केलेला आहे। कारण मी नाही सांगत, 2017ला सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे, तुम्ही बघा की हा कायदा संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा देणार आहे। म्हणून मी आपल्या सर्वांना परत शासनाला मागणी करतो, इथं जगण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे, इथे व्यवसाय करण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे, इथे धर्मानुसार वागण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे। याचं संरक्षण करण्याची पहिली जबाबदारी ही शासनाची आहे। शासन दुर्दैवाने मनोवादी विचारांनी पागल झाल्यामुळे दुर्दैवाने शासनही मनुवाद्याच्या गटामध्ये सामील झालेला आहे। पुन्हा एकदा मी शासनाला मागणी करतो की माझ्या मुस्लिम भावाला अॅट्रॉसिटी कायदा करून संरक्षण देण्यात यावं आणि त्यांच्या बिझनेसला जो संविधानिक हक्क आहे त्यांच्या धंद्याला सुद्धा पोलीस संरक्षण द्यावं। अन्यथा यापुढे माझा सगळा मुस्लिम बांधव कुरैशी समाज यापुढे तीव्र आंदोलन करेल आणि त्या ठिकाणी भीम टायगर सेना एक पाऊल पुढे असेल। एवढे या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय संविधान।